बैठकीमध्ये काय झालं आणि आज काय होणं अपेक्षित आहे? खरं आता मी काल गेलेल्या शिष्टमंडळाचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयुक्त त्या दोघांचे आभार मानतो की आज दोन्ही आयुक्त आणि अधिकारी एकत्र मिळून भेटणार आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये असणारा संभ्रम निश्चितपणे दूर होण्याचा प्रयत्न होईल अशा माझ्या भावना आहेत, अशा मी माझ्या अपेक्षा व्यक्त करतो. कारण बरेचसे असे प्रश्न आहेत जे लोकांना भेडसावत आहे. सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष या दोघांनाही या निवडणुका पारदर्शीपणे होण्याची आवश्यकता वाटते, निष्पक्षपणे होण्याची आवश्यकता वाटते आणि म्हणून जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न अनुत्तरित काल राहिले होते आणि ते अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं आणि त्याची उकल आज होईल आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला संभ्रम दूर होईल आणि विरोधी पक्षाच्या मनातला संभ्रम दूर होईल अशा प्रकारच्या आमच्या भावना आहेत आणि त्यासाठी आज शिष्टमंडळ जाऊन भेटणार आहे. सर कल आप लोगों ने कई अहम मुद्दे उठाए. पण सर राज्य निवडणूक आयोग राज्य निवडणूक अधिकारी म्हणतात की आम्हाला या सगळ्या संदर्भात हस्तक्षेप करता येत नाही वगैरे अशा पद्धतीची उत्तरं जी आहेत ती त्यांच्याकडनं दिली जातात. मग नेमकं तुमच्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? कारण विषय असा आहे की या ठिकाणी त्यांची नेमणूक केलेली आहे. ज्या अर्थी त्यांची नेमणूक केली त्या अर्थी त्यांना काही अधिकार दिलेले आहेत, काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, काही कर्तव्य दिलेले आहेत. तर आता जर त्यांना जबाबदारी अधिकारी कर्तव्य दिलेले असतील तर त्यांनी ते काम चोखपणे केले पाहिजे. एवढी साधी अपेक्षा आम्ही धरणं चुकीचं आहे का? ती साधी अपेक्षा आमची आहे आणि जर ते पण आमची अपेक्षा पूर्ण करणार नसतील तर मग हे अधिकारी इथे ठेवून उपयोग काय? असा जर प्रश्न विरोधी पक्षासहित महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात निर्माण झाला तर चुकीचं काय? म्हणजे आम्ही तुम्हाला देणार तो तुम्ही फक्त काय तिकडे पाठवणार एवढं टपालाचंच काम आहे का आपल्या? तसं तर काम नाही ना. मग कशाला ठेवले ते अधिकारी? मग आम्ही दिल्लीला जातो भेटायला. आता असं म्हणत तुम्हाला दिलेली जबाबदारी आहे त्या जबाबदारीप्रमाणे लोकांच्या मनामध्ये निवडणूक कोणासाठी घेतो आपण? लोकांसाठी घेतो. पक्ष कोणासाठी काढले? लोकांसाठी काढले. आता जर सर्वच प्रश्नांची उत्तरं लोकांसाठी असतील तर तुम्ही लोकांसाठी उत्तरं दिली पाहिजेत. परंतु ज्या पद्धतीने निवडणूक आयोग उत्तर देतं की प्रायव्हसी धोक्यात घालू शकत नाही, व्हिडिओ देऊ शकत नाही. अनेक ठिकाणी बूथ कॅप्चरिंगच्या घटना जी आहेत ती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये सातत्याने होतं. यावरती एवढा सजगपणा निवडणूक आयोगाचा का नाहीये? मला वाटते कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्याप्रमाणे राज्याच्या प्रमुखांची आहे तशी पोलीस डिपार्टमेंटची पण आहे आणि तशा प्रकारची मदत जर राज्य सरकारने किंवा निवडणूक आयोगाने मागितली तर द्यायला सक्षम आहेत. त्याच्यामुळे बूथ कॅप्चरिंग वगैरे वगैरे जे प्रकार होत असे तुम्ही मला तर दिसत नाही. परंतु मतांमध्ये गोंधळ आहे, घोळ आहे काय आणि आता लोकांच्या मनामध्ये नक्की संशय निर्माण झाला की मत चोरी होते. असं जर लोकांना काल राज ठाकरे साहेबांनी इतर सर्वच शिष्टमंडळांनी उद्धव साहेबांसहित सगळ्यांनीच उत्तम प्रकारची उत्तरं दिलेली आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.